आज मी काजू मटर मसाला बनवते आहे। बघू शकता ग्रेव्ही किती छान आलेली आहे। बिलकुल रेस्टॉरंट स्टाईल मी ग्रेव्ही बनवलेली आहे। एकदम साधी आणि सिंपल। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। काजू मटर घेतलेले इथं त्यांना शिजवून घ्यायचं 2-3 मिनिटांसाठी। शिजून झाले का मग काढून घ्यायचे। कढई ठेवली गरम करायला, त्याच्यामध्ये 1 चमच तेल टाकलेलं आहे। कांदा टोमॅटो टाकून दिलेला आहे। लाल मिरची, आलं लसूण, कोथिंबीर, खडे मसाले टाकून द्यायचे आणि शेकून घ्यायचा मसाला चांगला। झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं मसाल्याला। मसाला शिजून झालेला आहे। थंड झालं का मिक्सी जारमध्ये काढून घ्यायचं आणि याचं फाईन पेस्ट बनवून घ्यायचं। आता आपण मटर आणि काजू शिजवायला ठेवलेले त्याला काढून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं, ते पण थंड होऊन जातील। बघू शकता ग्रेव्ही किती छान आलेली आहे आपली। पहा एकदम छान ग्रेव्ही बनलेली। आता कढई ठेवायची, कढईमध्ये बटर टाकायचं। बटर गरम झालं का तेजपत्ता टाकायचं, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचं, त्याला परतून घ्यायचं, थोडंसं चाळून घ्यायचं। त्याच्यानंतर ग्रेव्ही जी बनवलेली ती ग्रेव्ही ॲड करायची, तिला बी चांगलं परतून घ्यायचं। थोडं पाणी ॲड करायचं आणि थोडं दही, घट्ट दही घ्यायची आणि ती टाकायची। कस्तुरी मेथी टाकायची, गरम मसाला, हळदी पावडर टाकायचं आणि मटर काजू आपण शिजवलेले होते ते पण ॲड करून द्यायचं मसाल्यामध्ये आणि 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। झाली आपली रेसिपी तयार। कशी वाटली काजू मसाला रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा।